नमस्ते साहित्यप्रेमी हो. समीक्षक आणि प्राध्यापक मनोहर नाईक आणि डॉक्टर प्रकाश राठोड यांनी नागपूरवरून मला काही पुस्तकं पाठवली. 5-6 पुस्तकं होती, पण या पुस्तकांच्या मध्ये डॉक्टर मनोहर नाईक यांनी जी पुस्तकं मला पाठवली त्यांच्या संदर्भात मी आपल्याशी संवाद साधतो आहे. आपल्याला कल्पना असेल की डॉक्टर मनोहर नाईक हे मराठी विषयाचे नागपूरमधले नावाजलेले प्राध्यापक आहेत. डॉक्टर मनोहर नाईक यांनी या अगोदर युद्धशाळा नावाचा कविता संग्रह लिहिलेला आहे आणि साहित्य समीक्षेविषयी त्यांचं मूल्यजागर हे पुस्तकही आपल्याला माहीत आहे. डॉक्टर मनोहर नाईक हे चळवळीचे कार्यकर्ते आहेत आणि विशेषतः आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे याचीही जाणीव आपल्याला आहे. ही दोन्ही माणसं यशवंत मनोहर यांच्या स्कूलमध्ये वाढलेली आहे. यशवंत मनोहरांनी ज्या पद्धतीने साहित्याचा आंबेडकरी परिप्रेक्ष्यात विचार केला तसा विचार ही मंडळी करतायत आणि हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला जी 2-3 पुस्तकं सरांनी पाठवली ती मी आपल्याला दाखवू इच्छितो. त्यातलं एक महत्त्वाचं पुस्तक आहे कोरोनायन आणि अजून एक पुस्तक आहे नव्या शैक्षणिक धोरणाचा पंचनामा. मित्रहो, त्यांचं तिसरं जे पुस्तक आहे ते आहे बहुजन समाजाचे राजकीय अस्तित्व. या तिन्ही पुस्तकांच्या संदर्भात मी आपल्याला माहिती सांगत आहे. मित्रहो, कोरोनायन हे जे पुस्तक आहे सरांचं कोरोनायन हे जे पुस्तक आहे तर आपल्याला कल्पना आहे 2020-21 हे जे वर्ष आहे हे वर्ष कोरोनाने संपूर्ण जगावर आघात केल्याचं वर्ष आहे. कोरोनामुळे मानवी समाजावर, संस्कृतीवर, साहित्यावर, शिक्षणावर, समाजातल्या सगळ्याच घटकांवर आमूलाग्र असा घातक परिणाम झालेला आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. पण कोरोनायन या पुस्तकामध्ये डॉक्टर मनोहर नाईक एक वेगळी बाजू मांडू इच्छित आहेत आणि मला या पुस्तकाचं वेगळेपण असं वाटतंय की त्यांनी या पुस्तकाच्या कोरोनाचे जे संकट आहे त्या संकटाच्या बाजू मांडलेल्या आहेत आणि कोरोनाच्या चांगल्या बाजूसुद्धा मांडलेल्या आहेत. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये माणसं कशी जवळ आली, या काळानं नातेसंबंध कशी जवळ आणली, ह्या सगळ्यावरचं भाष्य या पुस्तकामध्ये आहे. साहजिकच या पुस्तकामध्ये डॉक्टर मनोहर नाईक यांची विचारसरणी दडलेली नाही. कोरोनाच्या काळामध्ये भारतातलं राजकारण काय करत होतं, कोरोनाच्या काळामध्ये भारताची अर्थव्यवस्था काय करत होती, कोरोनाच्या काळामध्ये धर्मव्यवस्थेने कशा पद्धतीने माणसांच्या मूल्यांवर, त्यांच्या सांस्कृतिक जगण्यावर आघात केला आणि राजकीय धर्मांध माणसं कोरोनाच्या काळामध्ये आपल्या हिताचे निर्णय कशा पद्धतीने घेत होते, हे सगळं या कोरोनायन नावाच्या एका मोठ्या कवितेमध्ये सरांनी मांडलेलं आहे. यशवंत मनोहरांनी या कविता संग्रहाला महाकाव्य असं म्हटलं आहे. पण ही एवढी मोठी वेदनेने भरलेली दीर्घ कविता लिहिणं ही गोष्ट सोपी नाही आणि यशवंत मनोहरांची या पुस्तकाला, या कविता संग्रहाला प्रस्तावना आहे. सरांनी या प्रस्तावनेमध्येच या कवितेला महात्मा फुलेंच्या अखंडाशी जोडलेला आहे आणि ही एक महत्त्वाची कविता आपल्यासमोर डॉक्टर मनोहर नाईक यांनी जी मांडली त्याची समीक्षा डॉक्टर यशवंत मनोहर यांनी केलेली आहे. मित्रहो, एक गोष्ट खरी आहे की या संग्रहामध्ये मनोहर नाईकांनी काही सवाल उभे केलेले आहेत.
त्यांच्या कवितेतूनच ते सगळे दिसत आहेत. ते म्हणतात, संसदेत गेले सारे साधू संत, विषारी जंत सापाहुनी. धर्माच्या नावाने फुत्कार मारुनी, धर्माच्या नावाने फुत्कार मारती, घायाळ करीती संविधान. करोनापूर्वीचं देश भयभीत, करोनापूर्वीचं देश भयभीत, संकट हे त्यात करोनाचे. मला असं वाटतं की एक आंबेडकरी माणूस करोनाच्या संकटाचा सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये, विशेषतः वंचित बहुजन माणसांच्या आतल्या आवाजाने करोनाचं मूल्यमापन कसं करू पाहतोय, याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर मनोहर नाईक यांचा हा कविता संग्रह आहे. पण मित्रहो, आपण आता जागतिकीकरणात उभे आहोत आणि हे जे बदलतं अर्थकारण आहे, हे जे जागतिकीकरण आहे, हे आपल्या जातीचं, धर्मांचं काय करेल हा प्रश्न पुढचा आहे. आणि कदाचित माझं मत वेगळं आहे. मला असं वाटतं की जागतिकीकरण आणि बदलतं अर्थकारण जाती संपविल, ती आशा करायला हरकत नाही. पण जेव्हा जागतिकीकरणाच्या काळात, आधुनिकीकरणाच्या काळात जाती आता हळूहळू तिच्या अंताकडे येतील, जातीच्या अंताकडे जातील, तेव्हा मात्र एकूणच आपल्या समाजापुढचे प्रश्न वेगळे असतील आणि ते प्रश्न वर्गीय असतील. आणि म्हणून अशा वर्गीय प्रश्नांकडेही बघण्याचं काम या संग्रहामध्ये सरांनी केलेलं आहे. सरांचं दुसरं पुस्तक आहे बहुजन समाजाचे राजकीय अस्तित्व. हे पुस्तक मला असं वाटतं एक दीड दोन वर्षापूर्वी त्या काळात माझ्याकडे सरांनी त्याची हस्तलिखित पाठवलेलं होतं आणि मला त्याच्या प्रस्तावनेचा आग्रह केलेला होता. याला प्रस्तावना मी लिहिली आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे हे वेगळं पुस्तक आहे. कारण सध्या बहुजन समाजाच्या मेंदूचं सपाटीकरण करण्याची स्पर्धा चालू आहे. बहुजन समाजाचे राजकीय चारित्र्य सध्या कमालीचं उसवलेलं आहे आणि अशा काळामध्ये बहुजन समाजातल्या विद्वानांनी, विचारवंतांनी, लेखकांनी, कलावंतांनी, विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाने कोणती एक सामाजिक राजकीय भूमिका घ्यायला पाहिजे, तर त्याला एक सामाजिक राजकीय भूमिका देण्याचं काम या पुस्तकाने केलेलं आहे असं मला वाटतं. सध्या आपल्याला माहीत आहे की भारत हिंदूंचं राष्ट्र करण्यासाठी खूप मोठी चढाओढ चालू आहे. पण बाबासाहेब म्हणतात त्या पद्धतीने भारतात केवळ एक हिंदू नसून दोन हिंदू आहेत आणि बहुजन हिंदू आणि ब्राह्मणी हिंदू यामध्ये फरक आहे. म्हणून ब्राह्मणेतर हिंदूंचा हा जो भारत आहे, त्याच्या श्रमावर भारत जर उभा असेल तर आपल्याला नाईक सर जे सांगतायत त्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आणि म्हणून बहुजनांचं राजकारण, बहुजनांचं अर्थकारण, बहुजनांची समाजाची नीती, बहुजनांचं सांस्कृतिक अस्तित्व, या सगळ्या गोष्टींचा वेगळा विचार करण्याची गरज आहे. आणि तो वेगळा विचार फुले, शाहू, आंबेडकर या परिघात आपल्याला करता येऊ शकतो आणि त्याला आधार संविधानाचा महत्त्वाचा आहे, असं एक सुतोवाच्य या पुस्तकात सरांनी केलेलं आहे. मला आनंद याचा आहे की या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहू शकलो आणि हे पुस्तक आपल्यासमोर आलेलं आहे. वाचकांनी या पुस्तकाकडे आवर्जून गंभीरपणे पाहायला पाहिजे असं माझा आग्रह आहे. सरांचं तिसरं पुस्तक आहे नवीन शैक्षणिक धोरणाचा पंचनामा. आणि खरं म्हणजे हा खऱ्या अर्थाने पंचनामा आहे. म्हणजे NEPकडे आणि नव्या सगळ्या येऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणाकडे सगळं भारतीय शिक्षण व्यवस्था फार वेगवेगळ्या पद्धतीने पाहत आहे.
कुणाला असं वाटतं हे फार उपयोगाचं आहे, कुणाला असं वाटतं हे अजिबात उपयोगाचं नाही आहे. सरांनी NEPकडे बहुजन वंचित घटकांच्या शिक्षणाचं काय होईल या अनुषंगाने पाहिलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ही जे सगळे वंचित घटक आहेत हे नवं शैक्षणिक धोरण त्यांना गुलामीच्या जाळ्यात ओढील अशी एक भीती या पुस्तकामध्ये नाईक सरांनी व्यक्त केलेली आहे. त्यांचं अजून एक भाष्य या पुस्तकामध्ये आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे नवं शैक्षणिक धोरण आहे हे मनुवादाचं पुनर्जीवन करणारं आहे. या पुस्तकामध्ये शालेय शिक्षणाचा पंचनामा सरांनी केला आहे, पण मी सरांना फोनवरही हे सांगितलं होतं की उच्च शिक्षणाच्या बद्दल यामध्ये फारसं भाष्य दिसत नाही. त्यांचं उच्च शिक्षणाबद्दलचं जे मत आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि ते असं आहे, त्यांचं म्हणणं आहे की आता आपण खाजगीकरणाकडे निघालेलो आहे आणि या स्वायत्त संस्थांचं NEPमध्ये तातडीनं खाजगीकरण होईल. आणि मग खाजगीकरण झालं की बहुजनांच्या, वंचितांच्या, गरिबांच्या मुलांचे शिक्षणाचे प्रश्न अधिक जटिल होतील. मला असं वाटतं की हा जो सांस्कृतिक शैक्षणिक गोंधळ आहे या गोंधळाकडे सगळ्याच शिक्षण व्यवस्थेतल्या लोकांनी अत्यंत गांभीर्याने पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे. बऱ्याच वेळा आपण खाजगीकरण आणि कंत्राटीकरण याकडे आलेलो आहे. मित्रहो, या निमित्ताने माझं एक स्वतःचं असं मत आहे की खाजगीकरणाला आपण विरोध केला तर आपल्याला एक आंबेडकरी भूमिका घेता येऊ शकते आणि मग आरक्षणाच्या लढ्याला आपण पाठिंबा देऊ शकतो. काय होतं आहे, आरक्षणाचे लढे एकीकडे तीव्र होत आहेत आणि दुसरीकडे खाजगीकरणाचा ओढा जो आहे तो अत्यंत आपल्या दारात येऊन बसलेला आहे. म्हणजे एकीकडे खाजगीकरण वेगाने येत आहे आणि दुसरीकडे आपल्या आरक्षणाचे जे लढे आहेत ते मात्र तीव्र होत आहेत. हा एक विरोधाभास आहे. जेव्हा आरक्षणाचे लढे तीव्र करायचे असतील तर जे आरक्षणाचे लढे आज तीव्र करू पाहतात त्यांनी खाजगीकरणाला सुद्धा विरोध केला पाहिजे. आणि म्हणून शैक्षणिक आरक्षण हे जे आहे हे आता कालांतराने जागतिकीकरणात संपुष्टात येणार आहे. अशी परिस्थिती असताना शैक्षणिक आरक्षणासाठी अनेक जातीचे लोक रस्त्यावर येत आहेत आणि तो संघर्ष मोठा करतायत. हा जो टकराव आहे हा टकराव आजच्या घडीला समजून घेतला तर आपल्या लढ्यांची दिशासुद्धा बदलू शकते, आपले लढेसुद्धा अधिक प्रखर होऊ शकतात. आता राहिला आरक्षणाचा प्रश्न. शैक्षणिक आरक्षणाच्या लढ्याचा जो काही प्रश्न आहे तो खाजगीकरणाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला त्याचं बघावं लागेल. दुसरी गोष्ट, जर आपण खाजगीकरणात जाणारच आहोत, जर आपण स्वायत्ततेकडे जाणारच आहोत, अशा अवस्थेत जर आपण गेलो तर मग खाजगी संस्थांच्यामध्ये आपण आरक्षणाची मागणी करायला पाहिजे. आणि जोपर्यंत म्हणजे जागतिकीकरणात वावरत असताना खाजगी संस्थांच्यामध्ये जोपर्यंत आपण आरक्षणाची मागणी करत नाही तोपर्यंत आपला आरक्षणाचा प्रश्न सर्वव्यापी होणार नाही असं मला वाटतं. कारण नोकरी देण्याचे ठिकाणं संकुचित केलेले आहेत शासनाने आणि दुसरीकडे आरक्षणाचे लढाई वाढवलेले आहेत. तर हा जो पेच आहे हा सोडवण्यासाठी जर आरक्षण मागायचंच आहे तर ते आरक्षण किंवा फक्त सरकारी नोकरीत न मागता ते आता खाजगी नोकरीतसुद्धा मागायला पाहिजे. आणि म्हणून माझं असं मत आहे ही लढाई आता आरक्षणाची लढाई ही खाजगीकरणाच्या दारात न्यायला पाहिजे. ही लढाई आता आपण ज्याला आपण इंडस्ट्री म्हणतो, ही लढाई ज्याला आपण स्वायत्त संस्था म्हणतो, ही लढाई आपण शासनविरहित ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या मध्ये सुद्धा दलित, वंचित, बहुजन समाजातल्या मुलांना आरक्षण मिळलं गेलं पाहिजे. अगदी वेगवेगळ्या MIDCs आहेत,
वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत, वेगवेगळे उद्योग आहेत आणि म्हणून उद्योग व्यापारात सुद्धा आता खाजगीकरण मागण्याची ही वेळ आलेली आहे आणि ही लढाई अशी जर पुढे गेली तरच आपल्या हाती काही पडेल असं मला वाटतं. अन्यथा जागतिकीकरणामध्ये काय होतंय त्या अनुषंगाने आपल्या लढायांच्या दिशा बदलाव्या लागणार आहेत. डॉक्टर नाईक हे अनुभवी प्राध्यापक आहेत आणि म्हणून त्यांनी NAP वर केलेलं भाष्य मला अधिक महत्त्वाचं वाटतं. या ठिकाणी डॉक्टर नाईक यांच्यासारख्या प्राध्यापकांचं, समीक्षकांचं, विचारवंतांचं आणि आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं या 3 पुस्तकात त्यांनी मांडलेलं आहे. या तिन्ही पुस्तकांचं आपण आवर्जून वाचन करावं, या तिन्ही पुस्तकांना समजून घ्यावं असं मला सांगायचं आहे. धन्यवाद. या निमित्ताने मला काही या संदर्भात बोलता आलं, नाईक सरांच्या पुस्तकांच्या संदर्भामध्ये, याचाही मला खूप आनंद आहे. धन्यवाद.